हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आदिवासी विभागामध्ये चौकीदार या पदासाठी पात्रता 10वी आहे. तर तिचीच माहिती आपण पाहणार आहोत. फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, फॉर्म भरायची शेवटची तारीख काय आहे, फी काय आहे, या पदासाठी पात्रता काय असणार आहे, अनुभव लागणार आहे का, ती सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि ही परमनंट भरती आहे बरं का, की आपलं जे शिपाई पद असतं ना त्यासारखंच पद आहे आणि अतिशय आरामदायी अशी ड्युटी आहे. थेट शासकीय नोकरी आहे आदिवासी विभागामध्ये. आदिवासी विभागामध्ये जे वेगवेगळ्या आश्रमशाळा वगैरे असतात ना, त्या ठिकाणी हा जॉब आहे तर छान असा जॉब आहे आणि पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण आहे. तर आपण शेवटपर्यंत माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला आदिवासी विभागाचा चौकीदार पदाचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग चौकीदार रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची फी फक्त 500 + GST आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं कव्हर होतो आणि परीक्षेला जसे प्रश्न येतात ते सगळं यामध्ये छानपैकी व्यवस्थित शिकवलेलं आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे आणि फी खूपच कमी आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चौकीदार रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी विकास भवन, त्याच्या खाली पहा सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड, म्हणजे आपण ज्याला शिपाईचं पद म्हणतो ना त्यासारखंच आहे. त्याच्या पुढे पहा, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेले प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 29 यांचे अधीनस्थ आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार गट ड संवर्गातील शासन पत्र क्रमांक दिनांक 2/12/2025 नुसार सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायची सुविधा ही वेबसाईट दिली या वेबसाईटवर आपल्याला अर्ज भरायचे आहेत. च्या लिंकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. आता वेळापत्रक काय ते पहा. तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 27 एप्रिल 2026 दुपारी 3 वाजल्यापासून आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 18 मे 2026 रात्री 18:55 वाजेपर्यंत आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक नंतर सांगितला जाईल. त्याच्या पुढे आता आपण फी वगैरे पाहणार आहोत, पात्रता पाहणार आहोत, सगळी माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे ही जी वेबसाईट दिलेली आहे त्यांनी, तर या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. एकूण 416 जागांसाठी ही भरती असणार आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत त्यांनी, जसं की प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी 15 जागा आहेत. असे एकूण 29 प्रकल्प आहेत. याची PDF मी विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर देतो की प्रत्येक प्रकल्पामध्ये किती पद आहेत याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. पण परीक्षा वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वेगवेगळी होणार नाही, सर्वांची परीक्षा एकच असणार आहे आणि मग सिलेक्शन झाल्यानंतर ते तुम्हाला देतील किंवा तुम्ही चॉईस जो काही द्याल त्यानुसार तुम्हाला ते वाटप केलं जाईल की कोणत्या प्रकल्पामध्ये तुम्हाला पाठवायचं आहे ते. त्यामुळे 416 पदांची परीक्षा एकत्रच होणार आहे. आता पात्रता पहा. तर पात्रतेमध्ये उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वयोमर्यादा आहे, जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 1/4/2026 म्हणजे 1 एप्रिल 2026चं वय मोजलं जाणार आहे बरं का. या तारखेस गणण्यात येईल. जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 12 दिनांक 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान वय 18 वर्षे असावे, कमाल व 38 वर्षे असावे. म्हणजे ओपनसाठी 18 ते 38 आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 18 ते 43, जे रिझर्वेशनमध्ये येतात त्यांच्यासाठी. आता अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षे आणि अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षे वयोमर्यादा आहे. वेतन श्रेणी पहा 15,000 ते 47,600 आणि
पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता, तर ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस-एस-सी म्हणजेच 10वी उत्तीर्ण केलेली आहे ते यासाठी पात्र आहेत. यासाठी कोणताही अनुभव लागणार नाही आणि अर्हता किंवा कधीची पात्रता पाहिजे तर 1/4/2026 या तारखेपर्यंत तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता फी वगैरे जी आहे त्याची माहिती आपण पाहूयात. तर परीक्षा शुल्क इथं दिलेलं आहे पहा. माड्रास रुपये 1000, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बळ, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये आणि माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क परतावा म्हणजे एकदा तुम्ही फी भरली की ती परत मिळणार नाही. तर अशा पद्धतीनं ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडल्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.